हाँ तो कौन सी टीम जिंकी जीती? दीदी गेली तर आम्हाला मला जसं करमानच झालं. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. ओके, आज आहे सोमवार, धुलीवंदनच्या. तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. व्लॉग माझा लेट झाला कारण की काहीच वेळच नव्हता एडिट करायला. आज मी पोस्ट केलाय आणि आज पप्पांनी आणले आमच्यासाठी नाश्ता, मिसळ पाव. तर तुम्हाला मी दाखवते. तर मिसळ आणली छान, मी घेतली आहे ताटात, छान दिसते. तर मी पहिले खाते. ओके गाईज, आता वाजलेत 3:30 आणि दीदीची जायची वेळ आलेली आहे. ती चालली एकटीच, मी राहणार इथंच ह्यांच्याकडे. आणि तिला तर आता आम्ही डबा देणार आहे कारण की तिला लेट होणार आहे. 9 वाजतील बरं का नाही मम्मी? 9 वाजतील. तर आम्ही सकाळी काय स्वयंपाकच केला नव्हता कारण की मिसळपाव आणलं होतं म्हणून. आणि आता मी मळली कणिक आणि मम्मी करते कांद्याची पात. कांद्याची पात मी भाजी, मम्मी भाजी करते आणि मी कणिक मळले. आणि आता मम्मी भाजी करते, ते मला दाखवते. पप्पा काय म्हणतात बघू आपण. हे चालेल तर कसं वाटतं तुम्हाला? हा ना, आज जरा कसं तरी जरा वेगळंच वाटतंय. एकदम त्याची बात बदलती. कारण रिएक्शन 2 दिवस झालं ते जरा म्हणजे कसं लहान पोरं कसं इकडे खुडखुड इकडे जातं तसं ते लहान पोरं. एक दिवस आहे ना एक्सटेंड झालंय. म्हणजे एक दिवस एक्स्ट्रा राहिली म्हणजे आम्ही. आता तू जर असते तर उद्या सकाळी गाडी गेला असता तुम्ही. हा आहे ना. पण आज तिला जायचं म्हणलं, तिला पण नको वाटतं जायला. आणि तुला कसं वाटते ग? पण एक्साइटेड आहे, पुढच्या रविवारी येणार आहे मी. आणि आम्हाला म्हणजे थोडीशी कमी खुश तर मानसी लागली आणि आकांक्षी तर राहिली 8 दिवस राहणार आहे. त्यामुळे अजून आम्हाला काय एवढं काय वाटत नाही. आणि तिला आज ह्याच आठवड्यात येणार आहे त्यामुळे काही वाटत नाही. आणि तिला पण एवढं काय वाईट वाटणार नाही की अकेले. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 5 दिवशी येणार आहे. आणि ते काय येणार आहे ते तुम्हाला कळलंच असेल. पण अजून खूप आहे ते कळेलच तेव्हा. सगळ्याच रविवारी कळणार आहे. खूप मोठा धमाका. पप्पांच्या आम्ही चौकात बॅनर लावणार आहे. 31 तारखेला खूप मोठा धमाका. हा, खूप मोठा. सगळ्यांच्या पाहायला मिळेलच तुम्हाला. पप्पांच्या बाबतीत पण, आकांक्षाच्या बाबतीत पण, माझ्या बाबतीत पण धमाके आहेत. मम्मीचा नाहीये. आणि त्याचा आवाज आमचा धमाका मिळून तिचा पण धमाका. नाही, ती ऐकणार आवाज. धमाकाचा आवाज तिने ऐकणार. मी तुमचे धमाके घेत राहणार. माझे 2 धमाके. हा, नाही तसं नाही, तुझं एकच धमाका आहे. माझं तसं काय नाही, माझं पण हा ते नाही सांगू शकत दुसरा धमाका. पण तिघांच्या आमच्या तरी आहेत. आता पुढच्या संडेला धमाके भारी. म्हणजे काय, जाऊन दे, होऊ दे. कोणाला ज्यांना व्हायचं ते होऊ दे. धमाका आहे ते कळेल तुम्हाला धमाका. आणि काय काय धमाका बघून पण त्यांचा पण धमाका होईल. धमाका म्हणजे डबल बार धमाका होय. जाऊ दे, नको लागू. हा, नजर नाही लागणार आपल्याला. कांद्याची भाजी काय म्हणलीस ग? काय म्हणली? भाजी चांगली दिसते म्हणली. कणिक चांगली मळली ती म्हणली. आकाशाने कणिक मळली, पटकन उठली आणि तिने कणिक मळली. 1.5 मिनिटात कणिक मळली तरी. हो, खरंच 2 मिनिटात झाली माझी कणिक. संध्याने अर्ध्या मिनिटात भाजी केली. मॅगी करा. चला, मॅगी नाही, नूडल्स. कोरियन मॅगी करा. चला, चॅलेंज करू आपण. चॅलेंज. चला, काढ दे. दाखव ग. मी नुसतं बसणार आहे. काय कुठे ती मॅगी? कुठे बाई, पप्पाने ते लपूनच ठेवली. काय हे? कोरियन रामेन स्पायसी. मी वाचलं होतं का त्या दिवशी. जंग जांग मोईंग व्हेज मील.
जंग जंग जोईंग. आम्ही नाही. व्हेजला उचलून आणलं. हा व्हेज ते महत्वाचं आहे आणि प्रोटीन आहे प्रोटीन विथ व्हेजीच आहेत का ह्यात? बघा आणि नाही no दुसरं काय preservation. टाकायचं. नाही ओपन करून व्हेज पप्पा. आता कोरियनचे मॅगी जेजुरीचे लोक खातात. जेजुरीचे लोक नाही खातात, ऑल इंडिया खातात. क्रेझी आहे त्याच्यासाठी, रामेन साठी. बापरे. हा हे माहिती, हे आपलं हे व्हेजीच आहेत. हो अगं मग मी तुला तेच म्हणते ना, हे ना पाण्यात टाकायचं आणि हे आणि असं असं आहे. हे सीझनिंग आहे. आणि हे हे नाहीये spicy वगैरे ऑइल वगैरे बनवत नाहीये नाही. काय. व्हेज आहेत ह्यात. मग आता आपण काय चिरायचं आता काय वगैरे नाही नाही चिरायचं नाही काय. आता काय करायचं मी तुम्हाला रेसिपी सांगते. मला असं खूप माहिती आहे कारण की मी रील्स ते बघत असते, पण मी कधी ट्राय केलं नाही, तर मला असं माहिती आहे ट्राय करायच्या आधीच. आणि ते व्हेजीस आणि सीझनिंग भेटलंय तर आपल्याला पाणी बॉईल करून घ्यायचं, मग त्यात नूडल्स टाकायचे आणि रामेन टाकायचं आणि व्हेजीच त्यात व्हेजीस टाकायचे, सीझनिंग टाकायचे आणि त्याच्यानंतर ते खायचं. आणि माझा ब्ल्यू टी शर्ट कसं वाटेल, माझा टी शर्ट कसं वाटेल. Eat more nourishous add tofu, mushroom. हा म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने काय पण ऍड करू शकता. Non-veg lover can add hatched egg instead of टोफूचं मिनिंग नाही माहिती मला काय. tofu काहीतरी असतं ना असं त्यांच्या इथं मिळतं. चला आता आम्ही हो करतो. घातलं हे बघा मी आता एक रामफळ आणलेले. हे रामफळ आहे बघा. तुम्ही हे टाकायचं आपल्याला. हा. तू कधी बघितलं होतं ना? बघितलंय मी. पण हे रामफळ त्या दिवशी वाटलं काहीतरी वेगळं. नाही रामफळ आहे. चला हे करा. आज पप्पा आमच्या फॉर्म मध्ये आहेत. पप्पा माझ्या फॉर्म मध्ये आहेत आज. इकडे ये पप्पा, त्यांना घेऊन ये इकडे. बघ चमचा होता की इथं. एक्स्ट्रा दिलाय. काय मग काय काय म्हणते ठीक. ठीक? आणि हे 8 दिवस राहणार आहे बच्चा मेरा, छोटा बच्चा. छोटा बच्चा. बोला की. तर आम्ही मस्त फिरणार आहे. मोठा बच्चा जा रहा है मेरा बड़ा बच्चा जा रहा है. आणि आम्ही इथे एन्जॉय करणार आहे 5-6 दिवस. म्हणजे हे दोघं करणार आहे, मी नाही 2 दिवस करणार नाहीच आहे. कारण मी पप्पा आमचे कोकणात चालले. कोकणात चाललोय पूजेला. हे बघ, आई गं, मला इथं काहीतरी ओके, चला आता मी ना मम्मीच्या पोळ्या होतात आहेत, मग ते गॅस रिकामा झाला की मग आम्ही करतो कोरियन रामेन. आणि रामेन प्रोनाऊन्सिएशन चुकलं असेल तर काहीच करू शकत नाही तुम्ही. आणि चलो आता तिची वाट बघतो आम्ही, तिच्या पोळ्या व्हायच्या. मम्मा लवकर कर. हो, झाली लगेच. बुरा ना मानो, होली है. बापरे, एवढं लावतात का ग? मला नाही आवडत माहिती का. मला नाही आवडत म्हणजे काय, मी लावते ते आवडून घ्यायचं. एवढा पण हो एवढंच. मी लहानपणी सुद्धा कधी खेळलो नाही माहिती का. मग आता खेळ ना. आता मी घेते आकडे थांब, जा तू. माझा कलर माझा ड्रेस थोडं लाव. हॅपी होली. माझा ड्रेस ब्ल्यू आहे तर तेव्हा पटकन ओढणी घेतली. अरे माझ्याकडे कणकेत मिक्स करून नका नाही तर लाल पोळ्या होतील. हॅपी होली. ठेव. मानस हॅपी होली. माझे आहे 56 दिवाने. लाव पटकन. थोडंच लावायचा सांगवर. आता मी लावणार. थांब. मम्मी तुझ्या फरशीवर कलर. हॅपी होली. मला कलर दे. दीदीच्या बघा शकल. कलर दे. बघा हिरवी गार झाली मुलगी. आता माझी बारी दिसते. पुढे
तर बाई माझं शर्ट बीट खराब व्हायचं. किती हा हा वा 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 सगळं राग काढला बरं सगळं राग काढला सगळं राग काढला खरी होळी खेळली बरं का नाकच घ्या पांडव पांडव आम्ही शावरचं बटन चुकून दुसरी इथं आहे ना पाणी दीदी धर गं, दीदी धर मोबाईल धर. इकडे या. पप्पा व्यवस्थित द्या पप्पा या इकडे. पोरांनी व्यवस्थित लावलं तसं नाही तसं असं लाव नाही अहो बाथरूम मध्ये झालं पप्पा. तोंडाला लावलं तोंडाला लावून का असं लावलं नाही नाही तसं नाही तसं नाही तसं हे 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 मम्मी मम्मी नको नको माझे कपडे हे नको आमचं शावर बोलले बाव झाले का पुढं या पुढं नको 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 बस 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 बंद कर बंद कर थांब. बस 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 कर माणशी बस 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 माझं बस बस थोडं पुढे बस बस मोबाईल आकडे मोबाईल धिंगाणा धिंगाणा धिंगा अरे देवा ए तिला जायचंय आकांक्षा शावर बंद कर. कुठं बंद बस आकांक्षा बस कर. मस्त बेस्ट होय बाय. कपडे माझे पप्पा आहेत ना लॉक चालू आहे त्यामुळे काहीच बोलू नाही शकत. व्हॉट इज दिस पप्पांनी मस्त होली झाली. पप्पांना अजिबात आमचे कलर नाही आवडत आणि हे पण नाही आवडत काय म्हणतात त्याला कलर आणि पाणी. मी कधी जातच नाही बाहेर त्यांच्यासोबत एक हादसा झाला होता त्याच्यामुळे ते जात नाही त्यांना ड्रामा कसं काय वाटलं होय? पप्पांना भिजून कसं वाटलं? मस्त ते पाणी जर मला त्यांचं अंगावर कोणीतरी पाणी टाकलं ना तरी मी रवाला राग येतो पण पप्पांना मी टाकलं नाही येणार. आता पप्पा बाय आंघोळ काय. आता इथं आहे ना मी पाणी उकळायला ठेवले आणि त्यात रामेन पण ऍड केले आणि ह्याच्यात आहे ना मशरूम पण मला असं वाटतंय असावं. काय काय बघू आपण डिश मध्ये काढून. ह्याच्यात बघ ना काय काय ह्याच्यात काय मशरूम आहे ना. वास कसा येते. ढोबळी मिरची सुक्या सगळ्या ड्राय भाज्यात ह्यातच टाकावं मला असं वाटतं. हा ह्यातच टाकायचं कारण नाही कारण की ते ड्राय आहे ना. नाही ड्राय आहे ना म्हणून लवकरच टाकावं मला असं वाटतं. टाकायचं तर भाज्या पण ऍड केल्यात आता. वाटलं फर्स्ट टाइम होळी खेळून. का माहितीये का मला होळीचा राग आहे की 1990-91-92 साली जेजुरीमध्ये इतकी तुफान होळी खेळायची म्हणजे लोक बेयची. तर काय झालं मी नवीन कामाला होतो जेजुरीत तेव्हा माझ्याकडे एक सफारी होता. ते पण असा म्हणजे असा सापडला होता मला सफारी. म्हणजे माझ्याकडे कपडे पण तेव्हा नव्हते असे कंपनीत घालायला जायला. तर तो सफारी घालून मी 2 दिवसांनी परत धुवायचो आणि परत इस्त्री करून तोच घालायचो. आणि कंपनीत कपडे असायचे मला औषध कंपनीत पांढरे कपडे असायचे आणि त्यामुळे मला ते आनंदनगरचे तर जेजूर चढवून आलो आणि नेमकी रंगपंचमी दुर्योधन काय होतं आणि त्यांनी मोठं टिपण असं आनंदनगरच्या मुलांनी आणि ते काय करायचे पोरांना असं डायरेक्ट घ्यायचं उचकायचं बुट करायचं. आणि मी त्यांना म्हणलं की रडलो का नाही म्हणलं माझा एक ड्रेस आहे म्हणलं मला तुम्ही काय बुचकवू नका म्हणलं. मी म्हणजे फार म्हणजे माझी गरीब परिस्थिती आणि उद्या परत कंपनीत जायला मला ड्रेस नाही
मग ते म्हणले मग पैसे द्या. तो 5 रुपये देतो म्हणलं. त्यावेळी म्हणजे 5 रुपये एवढे 138 रुपये पगार होता त्यावेळी मला आठवड्याला. म्हणजे 540 रुपये महिना. तर त्याला 5 रुपये दिले. ते एका पोराला दया आली म्हणजे जाऊ द्या त्या पोराला सोडा. आणि मग त्या दिवसापासून मी जेजुरीमध्ये म्हणजे धुलीवंदन आणि रंगपंचमीला कधीच बाहेर पडत नाही. पण आज किती वर्षाने या पोरीने मला बेजवलं. म्हणून आम्हाला जरा त्यांना पाणी जरी गार पाणी लावलं तरी पण त्यांना हे होतं. मला फार राग येतो. म्हणून मी मुद्दामच भिजले. मम्मी कसं वाटलं? तुमचंच गोंधळ चाललं होतं मला. मम्मीला मी एवढ्या मोठे मोठे आवाज दिले व्हिडिओ पकडाय मोबाईल पकडायला पटकन व्हिडिओ आणि मम्मी म्हणते पाण्यावर मोबाईलवर पाणी पडलं. वॉटरप्रूफ आहे मोबाईल मम्मी आपला. छान झालं पण मस्त वाटलं. एवढं सगळं आलं मम्मीला कलरच नाही लावला की मी लावला. पप्पांनी लावला मी पण लावला. कलर तर मस्त आलाय गाईज पण टेस्ट कशी नाही माहिती. आता दिसताना तर मस्तच दिसते असं टेम्पटिंग एकदम. आणि अशी झाली का ती सांग. ह्याच्यावरचा कलर आणि हा कलर सेम झाला. असं गुळगुळीत एकदम पडतंय बघ. एवढी मॅगी खायला किती मजा येईल. डर तो लगता है. चला ट्राय. स्नॅप टाकायचं. स्नॅप टाकायचं. बापरे. फुकून खावा. मला वाटलं बाबा चांगलं बनणार. चांगलं आहे का? फक्त तर्री जास्त आहे. तर्री म्हणजे तिखटपणा जास्त आहे. हा तू ह्यांनाच विचारलं मी की आणि मशरूम मध्ये लागते. मशरूम आहे आहो. हा नाही ह्यांनाच मी विचारलं. ते म्हणले काय माहिती का सगळं पॅकेट टाकून दे. होय. हा पण मी थोडंसंच टाकलं वर. आवडलं. नेक्स्ट टाइम आपण असं असे वेगवेगळे आणत जाऊ. नवीन कोरियन. चलो. कसं आहे खूप तिखट आहे. एवढं नाही. मम्मी तू ट्राय कर. दीदी ट्राय करेल. तशी कोरियन मॅगी होती दुसरी नाही का आपण पहिली. ती छान होती तशी टेस्टला. गुळगुळीत आहे पण. हळवा. दुसरा पण चमचा घे. असं करून खा. लागते चांगलं. कधी सवय नाही ना आपल्याला खायचं असेल. मीठ कमी असेल तर तिखट. नूडल्स वेगळे आहेत ना म्हणून तिखट आहे. असे गुळगुळीत लागतात आणि जाड आहेत ना. नाही तिखट आहे का? नाही मस्त झालं. त्यात टोमॅटो सॉस पण टाकू शकतो आपण म्हणजे छान होईल अजून. पण आपली मॅगी ती मॅगीच. काहीतरी वेगळं पण छान लागतंय. तू ट्राय कर आता. आपली मॅगी ती आपली मॅगीच. मशरूम पण खरं मला दे पहिले. भाऊ बहिणीचं प्रेम. गरम लागलं तरी फुंकलं केवढं. कस काय लगेच चव नाही येत ना. नंतर मला गरम झालं का. जशी मॅगीची चव येते तशी ह्याची एवढी जरा थोड्या वेळाने तिखट लागते. हा टेस्ट छान आहे. टेस्ट मला कशासारखी वाटते ग. सूप टाईप थोडं. हा सूप हा बरोबर. कुठलं सूप? मंचुरियन सूप सारखं. तुम्ही म्हणताय तर एक घेते का? वा थांब ती येईल तुला. थांब फुकून तू तशी खाशील भाजन. ना सुंदर एवढं काय आवडत नाही. बाप्पा म्हणतील मला लावलं याला. काय फरक. टेस्ट वेगळी नंतरच वेगळी. नाही आवडणार. मला नाही आवडली. आपली मॅगी ते मॅगीच. असं गुळगुळीत लागते ना. नाही शिजलंय. अगं ते जाड आहे आणि असं गुळगुळीत लागते खायला. तर संपलं म्हणा. जाऊन दे असंच आम्ही ट्राय करत राहील. 49 ला आहे ना. माझ्या नाकात कलर आहे. 2 मॅगी आहेत. अजून तोंड पण नाही घेतलं मी. नाकात बघ माझ्या इथं कलर आला. इथं कलर आलाय माझ्या.
आणि 49 ना 45ला हे कोरियन रामेन. आणि आम्ही अजून भरपूर ट्राय करू, असं काहीतरी रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करू. आता ते आपण हे बघू ते काय असतं फ्रोझन. हां फ्रोझन पण. आणि आपण एकदा हे पण ट्राय करू रेडी टू इट मॅगी 2 मिनिटात बनती गरम पाणी टाकून फक्त. तर ती पण नक्की ट्राय करेल. होती पण मी आता एकच घेऊन आले फक्त. आणि तुम्हाला डीमार्टमध्ये स्टार बाजारमध्ये सगळीकडे भेटून जाईल. आणि बघू आता नवीन नवीन असं काहीतरी. हां नवीन असं काहीतरी ट्राय करू आम्ही. चला आता थोडंसं खाते मी. बाय 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 बाय. ती चालली आता. पटकन आण जा. तुम्ही तिकडून जावा. पप्पांना खरं न्यायला पाहिजे दीदी तू एकदा. जावा आत्ताच उद्या या. गाडीवर नाही यायचे माझ्या सकाळी येतील रविवारी. मम्मी रडते आमची लगेच. चला एवढं काय ना मला वाईट वाटतं ना तिचं तसं असतं का तेव्हा. हो नीट जा. काय फोन कर मला. गाईज मी इकडे आले ना दीदी गेली तर मला जसं करमानाच झालं. आता आम्ही सगळे शांत आहेत घरात. आणि मी इकडे आले ना तर एवढा पसारा करून ठेवलाय ना मी घरात. मोठी लाईट लावते. आता वाजलेत 6:15 आणि मी करते आता दिवाबत्ती. तर कलर मी तोंड पण नाही धुतला अजून, तसेच TV बघत बसले होते. आणि आता दिवाबत्ती करते. दीदी गेल्यामुळे ना काहीच नाही करू वाटत आहे. पण स्टील जाऊन द्या आता. लवकरच ती येणार आहे. आणि इकडं असलं की मी माझं घर किती स्वच्छ ठेवते, पण हे मी सगळं अस्तव्यस्त करून टाकलंय. माझा पसारा तर तुम्ही बघता नाही तर सगळं आता दाखवायचं पण ह्याचं नाहीये. सगळं मी आता उद्या नाही आता आवरते जरा वेळाने. रात्री काय काम आहे, आत्ताशी 6:15 तर वाजलेत. आणि सगळं पसारा तसाच ठेवलाय मी. कपडे आणलेले आम्ही अजून घड्या करून नाही ठेवले. सगळं पसारा तसाच ठेवलाय. आत्ता पण इथलं मी आत्ता आवरून बसले. माझा टॉवेल इथंच होता आत्ता. सगळं अस्तव्यस्त आहे. आणि आता मी लॉग बघत होते कारण की खूप दिवस झाले मी लॉगच नाही बघितले दुसऱ्यांचे. आणि तिकडे कसं नेट आहे त्यामुळं जरा वायफाय इथं वायफाय आहे त्यामुळं चालू जातं. कारण की नेटचं तिकडं मला नेटची किंमत कळायला लागली आता. खूप असं पुरून वापरायला लागतं. जास्त GB आहे पण तरी पण स्टील लॉग अपलोड करायला खूप वेळ जातो ना, त्यामुळं मग हे होतं. आणि मला कलर तर माझ्या तोंडाला दिसत पण नाही आहे. पण कलर खेळली का तू आता, त्या काकू म्हणत होत्या मला. आणि आज तर काय ते आम्ही रामन यार मला तर काय बघू गुगलला सर्च करते तर कोरियन नूडल्स पण म्हणू शकतो आपण. आणि ते बळबळ खाल्लं अर्ध, म्हणजे तसं चांगलं लागत होतं पण सगळ्यांनी थोडं खाल्लं त्यामुळे संपलं. आणि आता मला कालचा लॉग एडिट करायचा आहे कारण की परवाचा लॉग आज आला, तेच झालं 1 दिवस एक्सटेंड झालं. इकडे आलं की काय होतं काय माहिती, कारण की वेळच भेटत नाही इकडे आलं की. आम्ही 2 दिवस झालं आलो इकडं, आज 3रा दिवस आहे पण पूर्ण दिवस बिझी. मी आज बसून मी TV बघते, नाही तर TVच बघितला नव्हता मी, लॉग पण नव्हते बघितले 2 दिवस. आता आठवडाभर पण मी शेड्यूल माझं तयार करून ठेवले. आज मी काहीच नाही केलं कारण की दीदीला पण जायचं होतं, जरा शूट पण करायचं होतं मला एक, पण जाऊन देते नंतर करेल मी. आणि आता महिनाभराचे व्हिडिओ परत करून जायचे मला कारण की इथं कसा सेटअप आहे माझा त्यामुळं जरा मला इथं फील येतं करायला. आणि तिकडं काय सेटअप वगैरे काहीच नाही आहे, असं बॅकग्राऊंड वगैरे चांगले पण नाही, त्यामुळं मग मी तिथं करतच नाही. आता इथंच असं 40-50 व्हिडिओ करून जाते. मी अशीच करते यार, पहिल्यापासून मी अशीच करायची. रोज आहे ना
नव्हते करत, काय काय रोज करतात. माझं यूट्यूब पण आहे, इन्स्टा पण आहे, त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतो. यूट्यूबचे व्हिडिओ रोज येतात, रील्स रोज येतात, पण रील्स मी एकदाच काढून ठेवते, आठवड्यातून एकदा. हिता होते तेव्हा असे 10-10, 15-15 पण करायचे, 20-20, पण आता नाही तसं जमत. आता 30-40च करावे लागतात, कारण की तिकडं नाही करत मी, म्हणजे महिनाभर माझे चालून जातात. आता मी पाडव्याला येणार आहे इथं, कारण की ऑफकोर्स यार तिकडे राहून मी काय करणार, 1 दिवसासाठी मी इकडे येणार आहे. कारण की पाडवा म्हणजे फर्स्ट आपला सण आणि मराठी लोकांचं नवीन वर्ष, तर मी खूप एक्सायटेड असते पाडव्याला. आणि मी दरवेळेस साडी घालते, तर ह्यावेळेस पण घालेल. मला साडीचा अजिबात कंटाळा नाही. मला काय काय जण म्हणतात की तुला साडी इतकी आवडते, तुला कंटाळा नाही. यार का कंटाळा येईल, साडी म्हणजे माझं चुम्मेश्वरी दिसते मी साडीत. आणि मला तर खूप आवडते साडी. तर आता चलो, खूप बोलले मी, आता बघू संध्याकाळी काय काय होतंय. आणि आता रेसिपीचे पण लॉग येईल. तिकडे कसं फ्रीज वगैरे नसल्यामुळे जास्त जरा अवेलेबल करता नाही येत, घरात ठेवता नाही येत, कारण की ते संपत पण नाही, लगेच संपत पण नाही, मग खराब होऊन जातं. त्यामुळे आता इथं मी रेसिपी करून पप्पांना पण थालीपीठ खायचे तर थालीपीठ पण करू. आणि उन्हाळी कामं पण आम्हाला सुरू करायची. मी आले म्हणून मम्मीला उन्हाळी कामं आता मी हेल्प करेल. तर आता जरा फ्रेश होते पहिले, मग दिवाबत्ती करते, मग मम्मी पप्पा आल्यावर डायरेक्ट भेटते आता. आणि तोपर्यंत एडिट करते, व्लॉग बघते, किंवा व्लॉग नको, मला पहिले बघितलं पाहिजे. आणि चलो फिरून. तर पप्पा म्हणले आपण करूया पॉपकॉर्न. तर आमचं किती दिवस झालं चाललं होतं. तर पॉपकॉर्न तर सगळ्यांनाच येते यार, पण आम्ही करणार शूट. आणि खोलगट हे घ्यायचं, काय म्हणतो त्याला, कुकर, खोलगट भांडं घ्यायचं. आणि त्यात लिक्विड असतं, त्यामुळे तुम्ही काय नाही टाकायचं. तुम्हाला बटर टाकायचं असतं तर तुम्ही बटर टाकू शकता. परत हळद, मीठ, तेल असं टाकू शकता. ह्याच्यात मीठ टाकायची गरज नाही, तर काहीच नाही टाकायचं, पण आपण थोडंसं तेल आणि हळद असतं ना, पण नाही तेल मी आता थोडं टाकून बघितलं तर मीठ पण आहे ह्याच्यात. कुकरचं हे कुठं, ह्यात लिक्विड असतं त्यामुळं काय तेल बिल टाकायची काही गरज नसतं. असं मध्ये मध्ये करत राहायचं. बाहेर येतं का पूर्ण त्याला शेट्टी नाही लावायची पण. आणि बारीक गॅसवर करायचं, आपल्याला हाय फ्लेम नाही करायचा. आणि पूर्ण कुकरचं झाकण नाही लावायचं, थोडस फट ठेवायचं. उलट पण तुम्ही टाकू शकता. थोडे तोंडावर नाही पॉपकॉर्न बाहेर नाही चीज पॉपकॉर्न पण असतात. आपण काहीतरी असं वेगळं काहीतरी आणलेलं असतं ना. आणि आमची दीदी नाहीये. हो ना, दीदी आता पोचली असेल चिंचवडला. फुगाणा झाले गरम हा असं ठेवा. माझ्या हातावर चांगलंच उडलं जोरात. गॅस बंद करा, टाकायचं ते. बघ माझ्या हातावर उडलं तर लाल लाल झालं पूर्ण. पण झालं मस्त, या खायला. असले 3-3, 4-4 पाऊंड लागते. नाही हे काय 5 मिनिटं संपल, 3 तासाचा पिक्चर हे असे. आणि कसं आहे, ह्याच्यापेक्षा आहे ना, मला वाटतं आपले दाणे असतात ना मक्याचे, ते चांगले डायरेक्ट अनलिमिटेड आपल्याला खाता येईल. हे कसं 10 रुपयाला, पण मीठ वगैरे सगळं टेस्ट. आपण ते आणू, मका आणू, त्यामध्ये तेल आणि मीठ टाकता येतं.